आजपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू झाला असला तरी आज धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावात सोन्याच्या दरात तब्बल 3,000 रुपयांनी आणि चांदीच्या दरामध्ये तब्बल 5,000 रुपयांनी घसरण झालेली आहे। आपण बघतोय तर या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आपण आलो आहोत आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी दिसून येत आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी कुठेतरी संध्याकाळी पूजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी या ठिकाणी होताना दिसून येत आहे। कुठेतरी आज धन खरेदी केल्यानंतर घरात आयुष्य वर्षभर या ठिकाणी भरभराटी राहते अशीच जाणकाराची या ठिकाणी म्हणणं आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण बघतोय तर या ठिकाणी सोन्याच्या दरात 3,000 आणि चांदीच्या दरात 5,000 घसरण झालेली आहे। नेमकी काय कारण आहे आता? आज धनत्रयोदशी आहे, नेमकी सोन्याच्या दरात 3,000 आणि चांदीच्या दरात 5,000 वाढ झालेली आहे। कालपेक्षा आजचा दर कमी आहे, आज धनत्रयोदशी आहे। कसा प्रतिसाद आहे ग्राहकांचा? आज धनतेरसचा आज मुहूर्त ऑफकोर्स आज सोनं घेणं हे खूप शुभ असतं। ग्राहकांनी सकाळपासून गर्दी केलेली आहे आणि कालचा आणि आजचा आपण कंपॅरिझन केलं तर जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे आणि ट्रेड वॉर 2.0 मुळे काल सोन्याचे भाव 1,35,000च्या वरती खाली गेले होते, पण आज अचानक सोन्याचे भाव कमी झालेले आहे। भाव कमी व्हायचं कारण हेवी प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे की भाव वाढल्यामुळे हेवी प्रॉफिट बुकिंग झालं, त्यामुळे सोन्याचे भाव सध्या कमी झालेले आहे। दादा, ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेने किती टक्क्याने भाव वाढलेला आहे का? आता मागील वर्षाच्या तुलनेने सोन्याचे भाव जवळजवळ 52,000 रुपयाने वाढलेले आहे। मागच्या वर्षी मागच्या धनतेरसला सोन्याचे भाव 80,000 रुपये होते, आज 1,32,000 रुपये सोन्याचा भाव आता पोहोचलेला आहे आणि ग्राहकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की जे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आलेले आहे त्यांच्यासाठी ऑफकोर्स हा फायदाच आहे आणि ज्यांनी आतापर्यंत सोनं घेतलं नव्हतं तेही आता सोनं घ्यायला लागले। हे अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याला आता बघितलं जात आहे। तर आपल्यासोबत काही ग्राहक वर्ग देखील आहे। दादा, आज धनतेरस आहे, तुम्ही सोन्याच्या दुकानाच्या ठिकाणी सोनं खरेदी करायला आलात, काय प्रतिक्रिया तुमची? आम्ही दरवर्षी तर सोनं घ्यायला येतोय। धनतेरसच्या दिवशी पूजेसाठी लागतच आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी येतो, पण ह्या वर्षी खूपच म्हणजे 40-50 हजारांनी भाव वाढून गेलेला आहे। मागच्या वर्षी 80,000चा भाव होता, त्या वर्षी जास्त भाव वाढून गेला। तरी पण असो, सोनं हे आर्थिक चलन येते, पण त्याचे भाव कधी कधी वाढतातच, त्यासाठी आम्ही ते खरेदी करतो दरवर्षी। सोन्याचे भाव किती जरी वाढले तरी देखील या ठिकाणी ग्राहकांची गर्दी आणि सोनं हे अमूल्य असल्यामुळे धनतेरसच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। आज धन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर धनाची भरभराट होते अशी देखील आख्यायिका या ठिकाणी जाणकारांच्या म्हणण्यानुसार आहे। त्याचमुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज भाव जरी 3,000 कमी झाला तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी पाहावयास मिळते आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।